सम्यक न्यूज सम्यक न्यूज अभिमान IIB फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर, शिवाजीनगर, नांदेड. जय भीम. मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रात आपलं स्वागत करतो. बौद्ध धम्म दीक्षा कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधिनी, सत्यशोधक समाज महासंघ, जीवन ज्योत शिक्षण प्रसारक मंडळ अंबेजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 11 जून 2024 रोजी दुपारी 2 वाजता अंबेजोगाई येथे भव्य बौद्ध दीक्षा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. येथील मातंग समाजातील शेकडो बांधव बौद्ध धम्माची दीक्षा घेणार आहेत. या कार्यक्रमाचे उद्घाटन भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय अध्यक्ष राजरत्न आंबेडकर यांच्या हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे सुकुमार कांबळे, DS रणसिंगे, अध्यक्ष सत्यशोधक महासंघ यांची उपस्थिती राहणार आहे. तरी सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. भारतीय घटनेचे शिल्पकार, राष्ट्रनिर्माते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, सत्यशोधक महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, तसेच फकीरा ही कादंबरी ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अर्पित केली व असे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, प्रथमतः या सर्वांना महापुरुषांना मी वंदन करतो. खरं म्हणजे दिनांक 11 जून रोजी हा जो धम्मदीक्षा सोहळाचं जे भव्य धम्मदीक्षा सोहळाचं जे आयोजन केलेलं आहे, अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे. ज्या व्यवस्थेने, ज्या प्रस्थापित व्यवस्थेने अखंड समाजाला जे विषमतेच्या खाईत लोटलेलं होतं, गुलामगिरीच्या खाईत लोटलेलं होतं, त्या समाजातून कुठंतरी बाहेर पडण्याचा स्वतःचा उत्कर्ष, स्वतःचा एक समाजोपयोगी कार्य करण्याच्या निमित्ताने हा जो कार्यक्रम, हा सोहळा आयोजित केलेला आहे. निश्चितपणे एक चांगल्या वाटेवर, समृद्धीच्या मार्गावर जाण्याचा हा मार्ग आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी धम्म क्रांती केली आणि तुम्हाला एक जगण्याचा, तुमच्या स्वाभिमानानं आज आपण जे जगत आहोत, वावरत आहोत, ते केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळं व त्यांनी दिलेल्या बौद्ध धम्मामुळं. आणि आपल्या उत्कर्षाचा, आपल्या समृद्धीचा, आपल्या स्वाभिमानाचा जो मार्ग आहे, जिथून परिवर्तनाचं ते साधन आहे, असा धम्म सोहळा माननीय डॉक्टर DS नरसिंगे सर यांनी व त्यांच्या सहकारी सन्माननीय सर्व सहकाऱ्यांनी जो आयोजित केलेला आहे, निश्चितपणे अतिशय स्तुत्य असा उपक्रम आहे. आणि या कार्यक्रमाला, या सोहळ्याला भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय राजरत्न आंबेडकर, तसेच ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक सुकुमार कांबळे व अनेक सन्माननीय बदंत उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या उपस्थितीमध्ये धम्मदीक्षा सोहळा, धम्मदीक्षा दिली जाणार आहे. त्यामुळं माझ्या मातंग बांधवांना, कोलार समाजातील बांधवांना व इतर चर्मकार असतील व इतर सर्व जे पीडित, वंचित, उपेक्षित आहेत, जे प्रस्थापित व्यवस्थेने त्यांना सर्व हक्क, अधिकार नाकारलेले आहेत, त्यांना आपले अधिकार, न्याय मिळवण्याचा जो चांगला मार्ग आहे, या निमित्ताने आपल्याला खुला केला जात आहे. आणि जास्तीत जास्त मातंग बांधवांनी, कोलार बांधवांनी, चर्मकार बांधवांनी या धम्मदीक्षा सोहळ्यामध्ये सहभागी होऊन धम्मदीक्षा घ्यावी व आपला व आपल्या समाजाचा व भावी पिढीचा उत्कर्ष करावा, एका परिवर्तनाच्या मार्गावरून जावा, आपला समृद्ध जीवन जगण्याचा जो मार्ग आहे तो स्वीकारावा, सन्मानाचा जो मार्ग आहे तो स्वीकारावा, असं मी या प्रसंगी आवाहन करतो. व आपण सर्व संयोजकांनी
आदरणीय DS नरसिंगे सरांनी यांच्या पुढाकाराने व इतर सर्व मान्यवरांच्या सहकार्याने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आमचे मित्र अनंत कांबळे सर, बेले सर असतील यांचं व सर्व संयोजकांचे मी आभार व्यक्त करतो. अतिशय स्तुत्य उपक्रम आयोजित करत आहोत. मग मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. जय भीम. आता सम्यक न्यूज लाईव्ह बातमी पाहण्यासाठी यूट्यूबवर सबस्क्राईब करा.